बाबांची जयंती आपण जयंती उत्सव 150वा आणि त्यानिमित्त दत्ता यादव कुटुंबीय यांनी ही जो हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. खरं तर त्यांची सर्व मेहनत त्यांचीच आहे की कारण की अक्षरशः त्यांनी स्वतः सगळं पॅम्पलेट बनवणं, लोकांना सांगणं, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं म्हणजे कम्प्लीट काही म्हटलं तर पूर्ण श्रेय आहे ते त्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी मला सकाळी येऊन मला भेटले, मला म्हणाले असं माझा कार्यक्रम आहे, 2 मिनिटामध्ये मी काळजी आहे आमचे. त्यांना म्हटलं असं आपल्याला नाश्त्याची सोय करायची आहे आणि आपल्या मंदिराच्या आवारामध्ये आपण हे घेऊया. खरं तर एक थोर व्यक्ती आपल्या मंदिरात आली हे आपलं भाग्य आहे आणि आज आपण गाडगे बाबांचं जे महत्त्व ह्या सगळ्यांच्या तोंडून जे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तर मला असं वाटतं काहीतरी तुम्ही सर्व जण की यांची जी माहिती आज समाजापर्यंत पोहोचवता हेच गाडगेबाबांसाठी भरपूर आहे. कारण गाडगेबाबा होऊन गेले, त्यांनी जे काही केलं ते आजही तुमच्या तोंडून सगळ्या जनतेला माहिती पडतं. यांनी संपूर्ण इतकी पुस्तकं दाखवली, चरित्र वाचलं, कित्येक उदाहरणं दिली, कित्येक गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आता तुम्ही जर म्हणालात तर वाईकर साहेब म्हणाले की त्यांच्यासारखी कामं तर खरोखर बरोबर आहे की आपल्या संतांनी जी केलेली कामं आहेत, जी आधी जी त्यांनी केलेली आहेत, त्यांना कदाचित माहिती नव्हतं की पुढे हा असा कलयुग येणार आहे आणि त्याचं जे काय ते त्यावेळेला ती सगळी चांगली कामं करत होती. आज त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि ती गरज आज आपण वाईकर साहेबांनी जर तुम्ही पाहिलं तर पावलोपावली आपण सगळीकडे हीच कामं आपली गाडगेबाबांच्या स्वरूपामध्ये सेम टू सेम कामं आपण लोकांपर्यंत पोहोचत आहोत. सगळी कामं वाईकर साहेब करत आहेत आणि अक्षरशः आज गेले 40 वर्ष सतत 40 वर्ष वाईकर साहेबांनी जोगेश्वरीचा जेव्हा बदल घडवून आणलेला आहे तो मला असं वाटतं कोणीही करू शकत नाही. आज त्यांनी जी इथे या जनतेची जी सेवा, जसं ते म्हणाले की बाबा म्हणायचे की भुकेलेला अन्न द्या, खरोखरच आम्ही भुकेलेलाच अन्न देतो. आज आम्ही खरोखरच कुठलीही स्टुडंट आली, कोणाला शिक्षकाची गरज असते, जसं त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, आमची छोटीशी शाळा आहे, परंतु आमच्याकडे येणारी एखादी मुलगी असते, छोटी मुलगी असते, तिला बाबा फी भरण्याची ऐकत नसेल तर त्यांनाही आम्ही मदत करतो. कोणाला किडनीचं ऑपरेशन आहे, कोणाला हार्टचं ऑपरेशन आहे, कोणत्याही वैद्यकीय गोष्टीची गरज लागली तिथेही वाईकर साहेब मदत करतात. आपल्या छोट्याशा मंदिराच्या सहाय्याने, आपल्या ह्या मंदिराच्या वतीने आपण त्या ट्रस्टच्या वतीने आपण लोकांना मदत करतो. वाईकर साहेब पर्सनली मदत करतात, आपल्या सेवालयाच्या कार्यालयातून मदत होते. त्यामुळे आपण कायम लोकांच्या पर्यंत पोहोचत असतो आणि कदाचित अजून पुढे कालांतराने वाईकरांनाही असंच आपण आठवत राहू. कारण सगळ्यांनाही आठवण ही येतच राहणार आहे की वाईकर साहेबांनी काय केलेले. 40 वर्ष आता आम्ही ज्या ज्या एरियामध्ये जातो त्यामुळे लोकांना सगळ्यांना हे वाईकर साहेबांनी केले, हे वाईकर साहेबांनी केले, हे वाईकर साहेबांनी केले. तर त्यामुळे आम्हाला सांगायची गरज नाही. जसं आज आपण गाडगेबाबांना आज आठवत आहे, तुम्ही सर्वजण त्यांचं महत्त्व तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवताय, हे मला वाटतं सर्वात मोठं कार्य आपण जे करतोय. आपण आपल्या संतांची जरूर आठवण केली पाहिजे आणि आज आपण इथे सर्वजण इथे जमलात, इतक्या वेळेत आपण सगळ्यांनी इथे येऊन सगळ्यांना भेटलात, आपण त्यांचे सगळं ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.